नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पूर्णयोगांतर्गत सप्तचक्राचा विचार करणार आहोत. पूर्णयोगांतर्गत असं म्हणण्याचं काही एक खास कारण आहे, ते तुम्हाला आपल्या विवेचनाच्या ओघामध्ये समजेलच. तुम्हाला आठवत असेल तर आपण सुरुवात केली होती ती स्वतःला ओळखा या मालिकेमध्ये जी सुरुवात केली आहे ती आपण मन, प्राण, शरीर यांचा विचार केला, परिसरीय चेतनेचा विचार केला आणि मन अंतर आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर यांचा विचार करून चैत्य पुरुष, जीवात्मा यांचाही विचार केला. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या शरीराच्या खालती म्हणजे आपल्या पावलांच्या खाली असणाऱ्या अवचेतन आणि अचेतन प्रांताचा विचार केला. आता तिथून परत आपण एकदा आपल्या शरीरामध्ये, अंतरंगामध्ये, आपल्या शरीराच्या आतमध्ये म्हणजे आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये काय काय दडलेलं आहे याची ओळख करून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तर आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये सप्तचक्र असतात असं आपल्याला ऐकून माहिती असतं. म्हणजे ज्या व्यक्ती अध्यात्म मार्गाकडे वळलेल्या आहेत किंवा योग मार्गाकडे वळलेल्या आहेत त्यांना हे कुठेतरी असं ऐकून माहिती असतं की आपल्या शरीरामध्ये अशी काहीतरी चक्र आहेत. तर ही चक्र म्हणजे नेमकी काय, त्यांचं स्थान कुठे असतं, त्यांची काय वैशिष्ट्य आहेत, त्यांचं कार्य काय असतं, हे सगळं आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि प्रामुख्याने या चक्रांचा जो विचार आत्तापर्यंत होत आलेला आहे तो तंत्र मार्गामध्ये होत आलेला आहे. पूर्णयोगामध्ये याचा काहीसा वेगळेपणाने विचार झालेला आहे. तर तंत्र मार्गात सप्तचक्रांचा काय विचार झालाय आणि पूर्णयोगात त्याचा कसा विचार झालेला आहे याचाही विचार आज आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे ही चक्र खुली करण्यासाठी पूर्णयोगामध्ये काय मार्ग सांगितलेला आहे, त्याचा काय परिणाम होतो आणि श्री अरविंदांनी याच्या संबंधी अजून काय काय सांगितलेलं आहे या सर्वाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. माताजींचा या बाबतीतला जो अनुभव आहे तोही आपण आज समजावून घेणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. ही जी चक्र आहेत ही चक्र म्हणजे नेमकी काय आहेत, तर ही चक्र म्हणजे ऊर्जा केंद्र किंवा ज्याला शक्ती केंद्र म्हणता येतील अशी आपल्या शरीरांतर्गत असलेली चक्र आहेत. ती आपल्याला डोळ्यांनी दिसतात का, किंवा आपण शरीराचं जर डिसेक्शन केलं तर आपल्याला ती चक्र दिसू शकतात का, तर ती चक्र अशी डोळ्यांना दिसणारी नाहीत. ती सूक्ष्म शरीरांतर्गत असलेली चक्र आहेत, परंतु त्याचं अस्तित्व मात्र जाणवण्यासारखं आहे. योग मार्गाने जे अंतरंगामध्ये प्रवेश करतात त्यांना ही चक्र अनुभवास येतात आणि मग त्यांची काही काही वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. प्रत्येकाच्या संबंधी काही वर्णनं केलेली आहेत, त्यांचे रंग सांगितलेले आहेत. ते सगळं काय हेही आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर ही शक्ती केंद्र आहेत किंवा ऊर्जा केंद्र आहेत असं आपण म्हटलं. मग सामान्य जीवनामध्ये या चक्रांचा काही अनुभव येत नाही का आपल्याला, किंवा सामान्य जीवनामध्ये म्हणजे सामान्य माणूस जो आहे की ज्याचा योग साधनेशी काहीही संबंध नाहीये, अशा माणसाला या चक्रांचा काहीही संदर्भ देखील माहिती नसतो, त्याचा अनुभव देखील नसतो, कारण अत्यंत मर्यादित अशा शक्तिसाठ्यावर त्याचं जीवन चाललेलं असतं. थोडं समजावून घेऊया उदाहरणाच्या साहाय्याने. म्हणजे बघा, अगदी आपला रोजच्या वापरातला जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये कितीतरी ॲप्स असतात आणि त्या ॲप्समध्ये कितीतरी सुविधा असतात. त्यातल्या आपण कितीचा वापर करतो, तर अगदी आपण 1.2 2 असा वापर करतो असं म्हणायला हरकत नाही. आणि बाकी सगळा जो भाग आहे तो तिथेच आहे, वास्तविक त्या मोबाईलमध्येच आहे,
परंतु आपल्याला त्याची ओळखसुद्धा नसते, कारण आपण तेवढ्या आतमध्ये शिरून त्याचा अभ्यास करत नाही. आणि जेवढं आपल्याला पुरेसं आहे तेवढ्या तुटपुंज्या ज्ञानावर आपलं सगळं जीवन चालतं. बरोबर आहे? अगदी त्याच पद्धतीने सामान्य माणसाच्या जीवनाबाबतीत असतं की सामान्य माणसाचं जे जीवन आहे ती मन, प्राण, शरीर ही जी बाह्यवर्ती चेतना आहे त्यामध्ये जेवढी काही ऊर्जा, जेवढी काही शक्ती ही पुरवली जाते तेवढ्या आधारावर त्याचं सगळं जीवन पूर्णपणाने व्यतीत केलं जातं. त्याला अजून शक्तिसाठ्याची काही आवश्यकता पडत नाही. परंतु साधक जसजसा योग साधना करायला लागतो, अंतरंगामध्ये शिरायला लागतो, सूक्ष्म शरीरामध्ये त्याचा प्रवेश होतो, तसतशी मग त्याला या सगळ्या गोष्टींची हळूहळू जाणीव व्हायला लागते. तोपर्यंत जर कोणी सांगितलं की अशी सप्तचक्र आहेत, त्यांचं अमुक अमुक कार्य आहे, तर सामान्य माणूस म्हणेल असेल बाबा, आम्हाला काही माहिती नाही. किंवा काही जण म्हणतील ह्या असं काही नसतं, असं अगदी धुडकावून सुद्धा लावतील. कारण ते दृश्य रूपात दिसत नाही ना. जी जडवादी मंडळी आहे ती दृश्य रूपात दिसत नाहीत अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला मुळी तयारच नसतात. मग अशांसाठी मदरनी स्वच्छ शब्दामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय बघूया, त्यांची विधानं काय आहेत ते. मदर असं म्हणतायत की ज्यांनी पूर्वी काही अभ्यास केलेला नाहीये या संबंधामध्ये, म्हणजे त्यांनी काही वाचन केलेलं नाहीये किंवा हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, त्यांना जेव्हा प्रथम अनुभव येतो तेव्हा प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती त्याचं वर्णन वेगवेगळं करू शकते असं त्या म्हणतात. त्या काय म्हणतात बघा, व्हेन दीज सेंटर्स अवेक, ही सेंटर्स म्हणजे जी चक्र आहेत शरीरांतर्गत, ती चक्र जेव्हा जागृत होतात, त्या काय म्हणतात बघा, इट इज अ फॅक्ट दॅट देअर आर सेंटर्स. या शरीरांतर्गत सेंटर्स ही आहेत, चक्र आहेत, ही वस्तुस्थिती आहे. इट इज अ फॅक्ट दॅट दे अवेक, ती जागृत होऊ शकतात, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. अँड इट इज अ फॅक्ट दॅट धिस चेंजेस व्हास्टली द होल वर्किंग ऑफ द कॉन्शियसनेस अँड एनर्जी. बट the description, if it is spontaneous and sincere, is different for everybody. हा व्यक्तिगत स्तरावर घेण्याचा अनुभव असल्यामुळे त्या प्रत्येकाचं वर्णन कदाचित वेगवेगळं असेल, परंतु प्रत्येकाच्या शरीरांतर्गत म्हणजे सूक्ष्म शरीरांतर्गत ही चक्र असतात, ती जागृत होऊ शकतात आणि एकदा का ती जागृत झाली की मग चेतनेमध्ये आणि ऊर्जेमध्ये हा विलक्षण फरक पडतो असं त्या सांगतात. तेव्हा आता आपण पूर्ण योगामध्ये या चक्रांचा जो विचार झालेला आहे तो कसा विचार केला जातो त्याची माहिती आपण सुरुवातीला घेऊया. बऱ्याच ठिकाणी म्हणजे तंत्रमार्गामध्ये याचा पुष्कळ विचार झालेला असल्यामुळे विशेषतः इंटरनेट सारख्या माध्यमामध्ये याच्या संबंधी पुष्कळ साहित्य उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये कमी अधिक फरक असू शकतोय, परंतु हे जी आत्ता आपण मांडणी करणार आहोत ती श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी जे वेळोवेळी सांगितलेलं आहे त्याच्या आधारावर ही मांडणी आपण करणार आहोत. बघूया आता. एक एक चक्रांचा आपण क्रमाक्रमाने विचार करणार आहोत आणि सुरुवात सहस्त्रदल चक्रापासून करणार आहोत. आता ही अशी सुरुवात का करतोय याचंही एक कारण आहे, ते आपल्याला नंतर कळेल. एरवी सहसा चक्रांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा तो मूलाधार चक्रापासून केला जातो, परंतु आपण तो तसा न करता आपण सुरुवात करणार आहोत ती सहस्त्रदल चक्र किंवा त्याला सहस्रार चक्र असंही म्हणतात. 1000 पेटल सेंटर असं त्याचं इंग्रजीमध्ये असलेलं नाव आहे. तर
हे जे चक्र आहे ते लक्षात घ्या की आपल्या शरीरामध्ये डोक्याच्या वरच्या बाजूला आहे. अबाउट द हेड असं त्याचं स्थान सांगितलेलं आहे. हे सहस्त्रदल चक्र असं म्हणत असताना नावावरनं आपल्या लक्षात येईल की हे 1000 पाकळ्यांचं कमळ आहे. 1000 हा शब्द शब्दशः घ्यायचा नाहीये, तर तिथे अगणित शक्यता आहेत आणि म्हणून ते सहस्त्रदल चक्र असं आहे. हे शरीरात आतमध्ये नाहीये, शरीराच्या बाहेर आहे, वरच्या पोकळीमध्ये आहे आणि म्हणून त्याला शून्य असंही म्हणण्यात येतं. ठीक आहे. तेव्हा हे जे सहस्त्रदल चक्र आहे ते 1000 पाकळ्यांचं आहे. नंतर आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला असलेल्या अवकाशामध्ये ते चक्र आहे. त्याचा रंग कसा आहे तर त्याचा रंग निळसर आहे आणि त्याच्या भोवती सोनेरी रंगाचा प्रकाश आहे असं त्याचं वर्णन केलं जातं. हे जे चक्र आहे ते पूर्ण योगाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचं अशासाठी आहे की श्री अरविंदांनी जे सगळे अतिचेतन प्रांत सांगितलेले आहेत, म्हणजे उच्च मन आहे, प्रकाशित मन आहे, अंतस्फूर्त मन आहे, अधिमानस आहे, अतिमानस आहे, हे जे सगळं अतिचेतन श्रेणी आहे, या अतिचेतन श्रेणींचा असलेला संबंध आपला जो त्या अतिचेतन श्रेणींशी संबंध येतो तो एक प्रकारे या सहस्त्रदल चक्राच्या माध्यमातून येतो आणि त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं असं चक्र आहे. त्याच्या खालोखाल जे आहे ते इथे ब्रह्मरंध्र असं लिहिलेलं आहे बघा. ब्रह्मरंध्र आपल्याला हा शब्द ऐकून माहिती असतो. आपल्या डोक्यामध्ये इथे जिथे टाळू भरली जाते ते जे ठिकाण आहे त्या भागाला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. तर हे ब्रह्मरंध्र म्हणजे चक्र आहे असं काही ठिकाणी लिहिलेलं आढळतं, पण श्री अरविंदांनी आपल्याला स्पष्टपणाने असं सांगितलेलं आहे की ब्रह्मरंध्र हे चक्र नाहीये, तर तो एक प्रकारचा पॅसेज आहे. तर तो तिथनं जाण्या येण्याचा एक मार्ग आहे, ते चक्र नाहीये. ठीक आहे. पण ते महत्त्वाचं आहे. ते एक दार आहे, द्वार आहे, त्यामुळे त्याचा इथे आपण उल्लेख केलेला आहे. सगळ्या ज्या उच्चतर शक्ती आहेत त्या आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा असलेला तो एक मार्ग आहे ब्रह्मरंध्र. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते म्हणजे आज्ञाचक्र. हे आज्ञाचक्र आपल्या कपाळाच्या मध्यभागी, म्हणजे ज्याला भ्रूमध्य असं म्हटलं जातं, 2 भुवयांच्या मध्यभागी आणि कपाळाच्या मध्यभागी असं जे चक्र आहे त्याला आज्ञाचक्र असं म्हटलं जातं. हे आज्ञाचक्र 2 पाकळ्यांचं आहे आणि त्याची जी देवता आहे ती सद्गुरू ही त्याची देवता आहे असं सांगितलं जातं. या चक्राचं काम काय आहे तर हे चक्र थिंकिंग माइंड, मेंटल विल, विजन यांचं चक्र आहे. म्हणजे आपली जी इच्छाशक्ती आहे त्याचं हे केंद्र आहे. आपण जी निर्णय शक्ती आपल्याकडे असते त्याचंही हे केंद्र आहे आणि आपलं जे मन सक्रियपणाने कार्य करत असतं त्याचं हे स्थान आहे असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. त्याचा रंग पांढरा आहे असं सांगितलंय, शुभ्र पांढरा असा त्याचा रंग आहे. आंतरदृष्टी आपण ज्याला म्हणतो किंवा आंतरिक मन ज्याला म्हणतो त्याचंही हेच स्थान आहे. त्याच्यानंतरचं जे केंद्र आहे ते आहे विशुद्ध चक्र. आता मी काही वेळेला चक्र हा उल्लेख करतेय, काही वेळेला केंद्र हा उल्लेख करतेय, तर त्याला वेगवेगळी नावं वापरली जातात हेही आपण इथे या निमित्ताने लक्षात घेऊया. त्याला चक्र म्हणतात, त्याला केंद्र म्हणतात, नंतर त्याला पद्म म्हणतात, त्याला कमल म्हणतात.
ही सगळी वेगवेगळी नावं त्याच्यासाठी आत्तापर्यंत वापरण्यात आलेली आहेत. तर आता हे चक्र आहे विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र हे आपल्या कंठाच्या ठिकाणी असतं. ठीक आहे. तर या चक्राचं काम हे आहे की ते एक्सटर्नलायझिंग माइंड, म्हणजे आपण आपलं मन जे आहे त्या मनामधनं ज्या सगळ्या गोष्टी बाहेर व्यक्त करत असतो ते व्यक्त करण्याचं ते केंद्र आहे. त्याच्यावर म्हणजे त्या व्यक्त करण्याचं जे आपलं कार्य चालू असतं त्याच्यावर कोणाची सत्ता आहे, तर ती सत्ता आहे विशुद्ध चक्राची. त्याचा रंग असा ग्रे कलर आहे. ग्रे कलर म्हणजे असा करडा पारवा असा रंग जो आहे तो रंग त्याचा आहे. याच्या ठिकाणी 16 पाकळ्या असतात. 16 पाकळ्या असं म्हणत असताना प्रत्येक ठिकाणी ह्या पाकळ्यांचा विचार केलेला आहे. म्हणजे इथे एक कल्पना अशी आहे की आत्ता आपण कमल असं म्हटलं तर कमळाला किती पाकळ्या आहेत त्या ठिकाणच्या कमळाला, तर तिथे 16 पाकळ्यांचं हे कमळ आहे असं सांगितलं जातं. आणि तशा प्रकारची रचना ती सूक्ष्म दृष्टीला दिसत असते, त्याची ही सगळी वर्णनं आहेत. पुढे जाऊया आपण. ही सगळी आत्तापर्यंतची जी चक्र पाहिली म्हणजे सहस्त्रदल चक्र असेल, आज्ञाचक्र असेल किंवा विशुद्ध चक्र असेल, ही जी सगळी चक्र आहेत ती मानसिक चक्र आहेत. म्हणजे तिथे मनाचा सगळा संदर्भ महत्त्वाचा आहे. आता त्याच्यानंतर महत्त्वाचं चक्र आहे ते अनाहत चक्र किंवा त्याला हृदय केंद्र असंही म्हटलं जातं. आणि हे आपल्या शरीरातलं एक प्रकारे सर्वात महत्त्वाचं केंद्र आहे असंही म्हणता येण्यासारखं आहे. याचं कारण तुमच्या लक्षात येईल की हे एक प्रकारे मध्यवर्ती चक्र आहे आणि सीमारेषेवरचं चक्र आहे. कशाची सीमारेषा, तर आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे ही सगळी जी वरची चक्र आहेत ती मानसिक चक्र आहेत आणि ही जी चक्र आहेत इथपर्यंतची ती प्राणिक चक्र आहेत. प्राणाशी संबंधित असलेली ती चक्र आहेत. आणि म्हणून अनाहत चक्र जे आहे ते प्राण आणि मन यांच्या सीमारेषेवर आहे. त्यामुळे प्राणाशीही ते जोडलेलं आहे आणि मनाशीही जोडलेलं आहे. असं ते महत्त्वाचं केंद्र आहे. त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की त्याचं काम दुहेरी स्वरूपाचं आहे. हे पण याचं अगदी वेगळेपण आहे बघा. म्हणजे इतर प्रत्येक चक्राचं एकच कार्य आहे, पण इथे मात्र याला दुहेरी स्तर आहे. म्हणजे कसं, पुढच्या भागामध्ये म्हणजे छातीचा जो मधला भाग आहे इथे ते हृदय केंद्र आहे. आपण मागेही हे पाहिलेलं आहे की शारीरिकदृष्ट्या हृदय जिथे आहे तिथे हे हृदय नाहीये, तर हे हृदय केंद्र आपल्या छातीच्या बरोबर मध्यावरती आहे. पुढच्या भागामध्ये ते भावनिक केंद्र आहे आणि तिथून आतमध्ये खोलवर आपण जेव्हा जातो तेव्हा ते चैत्य पुरुषाचं स्थान आहे. असं दुहेरी कार्य या अनाहत किंवा हृदय चक्राचं आहे. हे जे चक्र आहे ते 12 पाकळ्यांचं चक्र आहे आणि त्याचा रंग सोनेरी गुलाबीसर असा त्याचा रंग आहे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं केंद्र ह्यासाठी आहे कारण आपल्याला ईश्वराचा जर शोध कुठे घ्यायचा असेल तर तो प्रामुख्याने हृदय केंद्रामध्ये शोध घ्यायचा असतो असं माताजींनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे केंद्र त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे चक्र येतंय ते आहे नाभी चक्र किंवा ज्याला मणिपूर चक्र असं म्हणतात. नाभी चक्र स्थानावरनं लक्षात येतंय की आपल्या शरीरामध्ये नाभी जिथे आहे तिथे हे चक्र आहे. मणिपूर चक्र त्याच्या 10 पाकळ्या असतात
आणि त्याचा रंग असा फिकट जांभळसर म्हणजे व्हायलेट रंग आपण ज्याला म्हणतो तसा याचा रंग आहे असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. हायर व्हायटल म्हणजे उच्चतर प्राण, याच्यावर याचं सगळं कार्य चालत असतं. म्हणजे आपण मागे पाहिलेलं प्राणाचे सगळे स्तर पाहिलेले आठवत असतील तर त्यामध्ये उच्चतर प्राणाचं जे क्षेत्र आहे ते त्याच्यावर या मणिपूर चक्राचं काम चालतं. म्हणजे पॅशन्स असतील, महत्वाकांक्षा असेल किंवा प्रचंड राग असेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर मणिपूर चक्राची सत्ता चालत असते. त्याच्यानंतरचं पुढचं चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या खालती म्हणजे लिंगस्थान जिथे आहे साधारण तिथे हे चक्र आहे. अर्थात आता हे एक गोष्ट मी सांगायची राहिले पण बहुतेक आपल्याला ती माहिती असेल, पण त्याचा उल्लेख करणं मात्र अनिवार्य आहे. ते म्हणजे ही जी चक्र आहेत ती सगळी चक्र शरीरामध्ये म्हणजे सूक्ष्म शरीरामध्ये मागच्या बाजूला आहेत. आपला मणका जिथे आहे त्या मणक्याशी याचा एक प्रकारे संबंध आहे. थेट मणक्यामध्ये अशी ती नाही आहेत, पण मणक्याचा आधार या सगळ्या चक्रांना आहे. तेव्हा हे स्वाधिष्ठान जे चक्र आहे ते लोअर किंवा सेन्सेशनल व्हायटल म्हणजे कनिष्ठ प्राण जो आहे त्याच्यावर या चक्राची सत्ता चालते. म्हणजे मग सगळ्या ज्या छोट्या छोट्या इच्छा वासना असतात, कामवासना, या सगळ्या गोष्टींवर या चक्राचं नियंत्रण असतं. याचा रंग जांभळसर लाल अशा प्रकारचा याचा रंग असतो. लोभ आहेत त्याच्यावरही या चक्राचं कार्य चालू असतं. याला 6 पाकळ्या आहेत असं सांगण्यात येतं. यालाच कामचक्र असं देखील दुसरं नाव आहे. इथपर्यंत म्हणजे आपण पाहिलं तसं की अनाहतपर्यंत, अनाहत सीमारेषेवरचं होतं. अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान ही जी सगळी चक्र आहेत ती प्राणाशी संबंधित चक्र आहेत. आणि आता शेवटचं जे चक्र आहे ते मूलाधार चक्र. हे मूलाधार चक्र 4 पाकळ्यांचं आहे आणि ते शरीरावर कार्य करणारं चक्र आहे. ठीक आहे. आपल्या मणक्याच्या सगळ्यात तळाशी हे चक्र आहे आणि त्याचा रंग लाल हा त्याचा रंग आहे. ठीक आहे. तर हा जो सगळा आत्ता आपण विचार केला, आणखीन थोडीशी त्याच्यामध्ये मदरनी जी भर घातलेली आहे तीही थोडीशी आपण इथे समजावून घेणं प्रस्तुत होईल. मदर म्हणतायत की जे गूढवादाचा अभ्यास करणारे असतात त्यांना ह्या चक्रांच्या व्यतिरिक्त आणखीनही काही चक्र माहिती असतात. आपल्याला माहिती आहे मदरचा ऑकल्टिझमचा म्हणजे गूढशास्त्राचा प्रचंड अभ्यास होता आणि त्यामुळे त्यांना ही जी या सप्तचक्रांच्या व्यतिरिक्तची जी चक्र आहेत अशी अजून 5 चक्र त्यांना त्याचं ज्ञान होतं. आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला अजून 3 चक्र आणि आपल्या पायांच्या खालच्या बाजूला अजून 2 चक्र अशी त्यांना माहिती आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशी एकंदर 12 चक्र त्यांना माहिती होती असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर आता ह्या सगळ्यामध्ये पूर्णयोगाचा संबंध कसा येतो तर तेही आपण इथे समजावून घेऊया. यामध्ये प्रामुख्याने 3 चक्र अधिक महत्त्वाची असं सांगितलं जातं. तर ती 3 चक्र कोणती? तर एक तर अबाव द हेड म्हणजे ज्याला सहस्त्रदल चक्र असं म्हणतात ते चक्र, दुसरं चक्र आज्ञाचक्र आणि तिसरं चक्र अनाहत चक्र. या 3 चक्रांवर ध्यान करणं, 3 चक्रांवर म्हणजे
याच्यापैकी ज्या साधकाला जिथे लक्ष केंद्रित करणं सोयीचं वाटतं तिथे तो साधक लक्ष केंद्रित करू शकतो असं श्री अरविंद आणि श्री माताजींनी सांगितलेलं आहे. त्यातल्या त्यात सुद्धा माताजींनी जो भर दिलेला आहे तो अनाहत चक्रावर त्यांनी भर दिलेला आहे. परंतु काही जणांना सहस्त्रदल चक्रावर किंवा आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करणं अधिक सुकर जातं, तर त्यांनी तसं करायला हरकत नाही. परंतु कालांतराने का होईना पण अनाहत चक्रावर लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे असं श्री अरविंदांनी सांगितलंय. कारण ते चक्र विवेकाचं स्थान आहे. सार काय असार काय, सत्य काय असत्य काय यातला भेद नेमकेपणाने ज्यातून कळून येतो तो विवेक कुठून येतो, तर जेव्हा हृदयचक्राचं उन्मीलन होतं, जेव्हा ते उमलतं, तेव्हा मग हा विवेक साधकाच्या अंतरंगात येतो आणि मग वरचा सगळा जो ऊर्ध्वगामी प्रवास आहे तो अतिशय सुरक्षित असा होतो. म्हणून या चक्राला पूर्णयोगामध्ये विशेष महत्त्व दिलेलं आहे असं आढळतं. आज्ञाचक्राच्या बाबतीत सुद्धा श्री अरविंदांनी असं सांगितलेलं आहे की तिथे लक्ष केंद्रित करायला हरकत नाही, परंतु ते डायनॅमिक माइंडचं केंद्र असल्यामुळे किंवा मानसिक रचना तयार करण्याचं ते केंद्र असल्यामुळे साधक कदाचित मानसिक कल्पनांमध्येच रमून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये काहीसं काळजी घेणं आवश्यक आहे साधकांनी, की आपण मानसिक कल्पनांमध्येच रममाण होत नाहीये ना, हे त्यांनी तपासून पाहिलं पाहिजे असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. आता ही जी 3 चक्र सांगितली त्याच्यामध्ये आपल्याला आता एव्हाना ऐकून हे माहिती झालेलं आहे बघा की पूर्ण योगामध्ये फक्त मुक्ती इथपर्यंतच प्रवास अपेक्षित नाही, तर मुक्तीनंतर सुद्धा कनिष्ठ प्रकृतीचं रूपांतरण करणं हे पूर्ण योगामध्ये अभिप्रेत आहे. आणि त्यामुळे हे जे रूपांतरण आहे त्या रूपांतरणासाठी श्री अरविंदांनी प्रामुख्याने 3 प्रकारची रूपांतरणं सांगितलेली आहेत. एक आहे सायकिक ट्रान्सफॉर्मेशन, दुसरं आहे स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन आणि तिसरं आहे सुप्रामेंटल ट्रान्सफॉर्मेशन. तर यातल्या 2 ट्रान्सफॉर्मेशनचा संबंध आपल्याला इथे या चक्रांच्या निमित्ताने सांगता येतो. श्री अरविंदांनी तसं ते सांगितलेलं आहे. हृदयचक्रामध्ये जेव्हा लक्ष केंद्रित केलं जातं आणि तिथून चैत्य पुरुषाचा प्रभाव जेव्हा बाह्यवर्ती चेतनेवर निर्माण व्हायला लागतो, तेव्हा जे ट्रान्सफॉर्मेशन, तेव्हा जे रूपांतरण घडून येतं ते असतं सायकिक ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण आंतरात्मिक रूपांतरण असं म्हणतो, ते रूपांतरण असतं. आणि स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आध्यात्मिक रूपांतरण केव्हा घडून येतं, जेव्हा साधक सहस्त्रदल चक्र तिथे लक्ष केंद्रित करू शकतो आणि मग तिथून उच्चतर शक्ती त्याचं जेव्हा अवतरण घडून येतं तेव्हा मग जे रूपांतरण घडून येतं ते असतं स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन. तेव्हा चक्रांशी या रूपांतरणाचा कसा संबंध आहे तेही आत्ता आपण या निमित्ताने समजावून घेतलं. आता तंत्रयोग आणि पूर्णयोग याच्यामध्ये जो या चक्रांचा विचार झालेला आहे त्या संबंधीचा विचार किंवा आपण त्याला म्हणूया तौलनिक विचार आता आपण थोडासा इथे करूया. यातला पहिला महत्त्वाचा फरकाचा मुद्दा असा की तंत्रयोगामध्ये या चक्रांना खूप महत्त्व दिलेलं असतं.
म्हणजे चक्रावर लक्ष केंद्रित करणं आणि ध्यान करणं या गोष्टीला तिथे महत्त्व असतं. पूर्ण योगामध्ये चक्रावर नेमकेपणाने ध्यान करायला पाहिजे असं अपेक्षित नाही, तर तो जो सगळा प्रांत आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ अनाहत चक्र असं म्हटलं तर चक्रावरच, त्या बिंदूवरच ध्यान झालं पाहिजे असं इथे अपेक्षित नाही. कारण ही जी चक्र म्हणून आहे तो फक्त निर्देश आहे, त्यातून आपल्याला प्लेन ऑफ एक्सपिरियन्स याचा निर्देश होतो. म्हणजे ही सगळी एक प्रकारे प्रतल आहेत असं लक्षात घ्या. ठीक आहे, प्रतल आहेत ही वेगवेगळी, आणि या प्रतलांचा संबंध पूर्ण योगामध्ये अधिक महत्त्वाचा असा सांगितला जातो. तेव्हा हा एक महत्त्वाचा फरक आहे. दुसरा महत्त्वाचा फरक तो असा की तंत्र योगामध्ये ही जी चक्र आहेत, आपल्याला हे ऐकून माहिती असेल बघा की मूलाधार चक्रापाशी कुंडलिनी वेटोळे घालून बसलेली असते, आणि ती कुंडलिनी जसजशी आपण साधना करायला लागतो तसतशी कुंडलिनी हळूहळू जागी होते, आणि ती सर्पिणी, कुंडलिनी ही सर्पिणी असं तिचं वर्णन केलेलं आहे, आणि ती एक एक चक्र भेदत भेदत वर जाते आणि ती पार ब्रह्मरंध्रापर्यंत किंवा सहस्त्रदलापर्यंत जाऊन पोचते. म्हणजे तिची सुरुवात होते मूलाधारापासून आणि ती जाऊन पोचते ती थेट ब्रह्मरंध्रापर्यंत. हा जो प्रवास आहे, हा प्रवास हा तंत्रमार्गामध्ये सांगण्यात आलेला प्रवास आहे. म्हणजे कुंडलिनीचं आरोहण होतं आणि ती मूलाधार चक्रापासून सुरुवात करत करत ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन पोचते. तिथे तिचं परमात्म्याशी मिलन होतं आणि तिथे एक प्रकारे तिचा प्रवास पूर्ण होतो असं तंत्रमार्गामध्ये सांगितलेलं आहे. या सगळ्याचं अतिशय सुंदर वर्णन हे ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला आलेलं आहे, हे माहिती आहे. आता पूर्ण योगामध्ये फरक काय आहे, तर श्री अरविंद आपल्याला असं सांगतात की आपल्या योगामध्ये म्हणजे पूर्ण योगामध्ये ही जी चक्र आहेत ती मूलाधारापासून वर वर खुली होत जात नाही, तर ती बरोबर उलट्या दिशेने म्हणजे सहस्त्रदलापासून सुरुवात होत होत ती मूलाधारापर्यंत येऊन खुली होतात. हा पूर्ण योगाचा मार्ग आहे. म्हणजे पूर्ण योगामध्ये महत्व आहे ते अवरोहणाला महत्व आहे. आणि इथे जसं आपण पाहिलं की ही कुंडलिनी शक्ती जागृत होत कमळं ती विकसित करत करत नेते, ती खुली होतात आणि त्या सगळ्यामधनं तिचा वरवर प्रवास होतो, हा तंत्रमार्ग. आणि पूर्ण योगामध्ये असं साधकाला हे अनुभवाला येतं की इथे कुंडलिनीचा फक्त संबंध नसतो, म्हणजे फक्त तुमच्या मणक्यामधनं काहीतरी संवेदना वर जातीये अशा प्रकारचा तो अनुभव नसतो. तर पूर्णयोगाच्या साधकाचा हा अनुभव असतो की समग्र चेतना ही आरोहण करत जाते. म्हणजे कुंडलिनीमध्ये जे आरोहण आहे तसं पूर्णयोगामध्ये पण आरोहण होतं, पण ते कुंडलिनीचं आरोहण नसतं, तर ते समग्र चेतनेचं त्या त्या प्रांतामधून होणारं आरोहण असतं. ठीक आहे. आणि मुख्य जो भर आहे तो मुख्य भर ह्यावर आहे की वरती म्हणजे आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला जी दिव्य शक्ती आहे तिला तिथे कुंडलिनी म्हणत नाहीत, तिला दिव्य शक्ती हेच नाव आहे. डिव्हाइन कॉन्शियसनेस असं त्याला म्हटलेलं आहे. तर ही दिव्य चेतना, दिव्य शक्ती
क्रमाक्रमाने एक एक चक्र खुली करत जाते. पहिल्यांदा जे चक्र खुलं होतं ते सहस्त्रदल चक्र, मग आज्ञाचक्र, मग एक एक करून ती पार मूलाधार चक्रापर्यंत येऊन पोचते. हा दोन्हीमधला मुख्य फरक आहे. तंत्रयोगामध्ये ही कुंडलिनी जागृत करण्यावर खूप जास्त भर दिला जातो आणि त्याच्यासाठी प्राणायामादी काही क्रियांचा उपयोग केला जातो. पूर्णयोगामध्ये मात्र तसं केलं जात नाही. तर पूर्णयोगामध्ये अभिप्सा, समर्पण आणि रिजेक्शन, ॲस्पिरेशन, रिजेक्शन आणि सरेंडर या 3 ज्या गोष्टी आहेत, ज्या सूत्ररूपाने पूर्णयोगाच्या सांगितल्या जातात, त्याच्यावर विशेष करून भर दिला जातो. आणि त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये ही जी कुंडलिनी आहे किंवा दिव्य शक्ती आहे ती आपोआप ही चक्र विकसित करत नेते. ही चक्र उमलत जातात. आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे पूर्णयोगाच्या साधकाच्या बाबतीत ही चक्र वरून खाली या पद्धतीने सहसा खुली होत जातात. आता सहसा असं म्हणण्याचं कारण असं की पूर्णयोगामध्ये कोणताही एकच एक नियम सर्वांना लागू पडेल असं सांगितलं जात नाही. प्रत्येक साधकाची प्रकृती वेगळी आहे आणि त्यानुसार काही कमी अधिक फरक पडतो. हेही श्री अरविंद आणि माताजींनी सांगितलेलं आहे. परंतु सहसा आढळून येतं ते असं की ती चक्र वरून खाली या पद्धतीने अगदी सहजपणाने खुली होत जातात. त्याच्यासाठी कोणतेही यातायात करावी लागत नाही. जशी तंत्रयोगामध्ये ती करावी लागते आणि त्यातून कदाचित ज्या काहीतरी म्हणजे साधकाची पुरेशी तयारी झाली नसेल तर त्यातून जे काहीतरी परिणाम घडून येतात तसे कोणतेही विपरीत परिणाम पूर्णयोगाच्या बाबतीत इथे होत नाहीत. कारण इथे हटातटाने केलेले प्रयत्न नसतात, तर इथे भक्तीच्या माध्यमातून, समर्पणाच्या माध्यमातून, आत्मदानाच्या माध्यमातून साधक त्या दिव्य शक्तीप्रत खुला होत असतो आणि ती दिव्य शक्तीत साधकाची तयारी पाहून त्या पद्धतीने ती चक्र खुली करत नेत असते. हे जे सगळं पूर्णयोगाच्या साधकाच्या बाबतीत घडतं ते कसं घडतं, त्याचा काय मार्ग आहे, तेही मदननी एका ठिकाणी अतिशय सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. आपण थोडं ते समजावून घेऊया. मला वाटतंय तो उतारा वाचणं इथे योग्य ठरेल. बघूया आपण. इथे मदर आपल्याला टोटल सेल्फ गिव्हिंग टू द डिव्हाइन याचे जे 3 मार्ग सांगतायत त्यातला एक मार्ग हा आपल्या ह्या चक्रांशी थोडा संबंधित आहे, म्हणून मी त्याचा मुद्दामून इथे समावेश करते. बघूया. टू अनफोल्ड वन्स बीइंग बिफोर हिम. हिम H कॅपिटल आहे म्हणजे परमेश्वराप्रती स्वतःचं व्यक्तिमत्व साधकाने खुलं करायचं आहे, अनफोल्ड करायचं आहे. ओपन वन्स होल बॉडी फ्रॉम हेड टू फूट. आता हे सगळं समजून घ्यायची गोष्ट ही आहे की हे शारीरिकदृष्ट्या अशा रीतीने करणं इथे अपेक्षित नाही आहे. हे मानसिक स्तरावर हे सगळं असं खुलं होणं अपेक्षित आहे. कुठून कुठपर्यंत, तर स्वतःचं संपूर्ण शरीर आंतरिकरित्या, मानसिकरित्या हे खुलं करायचं आहे. कोणासमोर? परमेश्वरासमोर. कुठून कुठपर्यंत? तर अगदी डोक्यापासून ते आपल्या पायांपर्यंत, पावलांपर्यंत. ॲज वन ओपन्स अ बुक. आपण जसं एखादं पुस्तक उघडतो, हे पुस्तक आपण उघडतो आणि पुस्तक उघडल्यानंतर जशी आपल्याला एक प्रकारे पूर्वीच्या काळात बाइंडिंगची जी पद्धत होती त्याच्यामध्ये तो बाइंडिंगचा आपल्याला दोरा दिसायचा बघा. तो जसा अगदी पूर्णपणाने आपल्याला दिसतो त्या पद्धतीने मदर इथे सांगतायत बघा. ॲज वन ओपन्स अ बुक एक्सपोजिंग वन्स सेंटर्स सो ॲज टू मेक ऑल देअर मुवमेंट्स व्हिजिबल
in a complete sincerity that allows nothing to remain hidden. कसं आपण ईश्वराप्रत खुलं व्हायचं आहे? तर आपली ही जी सगळी चक्र आहेत, ती सगळी चक्र आपण एक प्रकारे ईश्वरासमोर जणू काही खुली करतो आहोत आणि त्या सगळ्या चक्रांमध्ये ज्या गतिविधी चालू असतात, बऱ्या वाईट चांगल्या किंवा विरोधी, अशा ज्या काही सगळ्या हालचाली चालू आहेत, तुम्हाला माहिती आहेत, माहिती नाही आहेत, कळत न कळत तुमच्या काही गतिविधी ज्या चालू आहेत, त्या सगळ्या एक प्रकारे तुम्ही ईश्वराप्रत ओपन बुक असावं त्या पद्धतीने खुल्या करता आणि मग ईश्वरी शक्ती तुमच्यामध्ये कार्य करते. आणि हे जेव्हा आपण अशा रीतीने स्वतःला खुलं करत असतो ईश्वरासमोर, तेव्हा मनामध्ये हा भाव ठेवायचा आहे, ॲज दो विल, ॲज दो विल, म्हणजे जशी तुझी इच्छा, जशी तुझी इच्छा. माझं स्वतःचं स्वतंत्र असं काहीच इच्छा असता उपयोगाची नाही, परमेश्वराची इच्छा तीच माझी इच्छा, असा भाव ठेवून ही आपली जी समग्र चक्र आहेत ती ईश्वराप्रत खुली करायची आहे. आणि मग ईश्वरी शक्ती आपल्यामध्ये त्या चक्रांचं आवश्यक ते विकसन घडवून आणते. हे विकसन घडून आल्याचा परिणाम काय होतो? तर एक प्रकारे लक्षात घ्या की ही चक्र म्हणजे एक प्रकारची उदाहरण समजण्यासाठी म्हणून हे लक्षात घेऊया की समजा एक प्रकारची नळी आहे आणि त्या नळीमध्ये मध्ये मध्ये अशी जर ती चेपली गेली असेल, नळी रबरी नळी असेल आणि ती जर नळी मध्ये मध्ये अशी चेपली गेली असेल, तर तिथे कॉन्सन्ट्रेशन झालं आहे बघा. आणि त्या कॉन्सन्ट्रेशनमुळे एक प्रकारे त्याला ग्रंथी असा शब्द पण वापरला आहे बरं का काही ठिकाणी साहित्यामध्ये. तर तिथे एक प्रकारची गाठ ती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे जो प्रवाह आहे, शक्तीचा प्रवाह, तो खुलेपणाने अगदी सलगपणाने प्रवाहित होत नाही. आणि त्यातून मग काहीतरी विकार निर्माण होतात, काहीतरी व्याधी निर्माण होतात, अनेक ज्या गोष्टी निर्माण होतात त्या त्यातनं होतात. कारण तो शक्ती प्रवाह, जो दिव्य शक्तीचा प्रवाह आपल्यामध्ये येतो आहे, तो सलगपणाने येऊ शकत नाही. आणि जेव्हा ही चक्र खुली होतात, म्हणजे आपण आत्ता म्हटलं तसं की जी दाबली गेलीत एक प्रकारे, ती चक्र खुली होतात आणि मग ती खुली झाल्यानंतर तो शक्ती प्रवाह अतिशय व्यवस्थित रीतीने वाहू शकतो. हा एक महत्त्वाचा परिणाम ही चक्र खुली होण्याचा होतो. त्याचे अजूनही काही परिणाम आहेत, ते नेमके काय तेही आपण समजावून घेऊयात. श्री अरविंदांनी त्याचे जे परिणाम सांगितले ते असे आहेत बघा. ते म्हणतात, इनर एक्सपिरियन्सेस सच ॲज सीइंग ऑफ लाईट्स, म्हणजे आंतरिकरित्या तुम्हाला प्रकाशाचा अनुभव येतो. इमेजेस थ्रू सटल व्हिजन, तुमच्या सूक्ष्मदृष्टीला, तुमच्या अंतर्दृष्टीला वेगवेगळ्या प्रतिमा दिसायला लागतात. या कुठे दिसतात? तर फोरहेड सेंटर म्हणजे आज्ञाचक्राच्या ठिकाणी तुम्हाला या अशा वेगवेगळ्या प्रतिमा दिसायला लागतात. त्याचबरोबर सायकिक एक्सपिरियन्सेस किंवा परसेप्शन इन द हार्ट, म्हणजे हृदय केंद्रामध्ये तुम्हाला आंतरात्मिक वेगवेगळे अनुभव यायला लागतात आणि ते वारंवार यायला लागतात. इनर अँड आउटर कॉन्शियसनेसचं सेपरेशन तुम्हाला जाणवायला लागतं. म्हणजे आपण जे मागे पाहिलं होतं की अंतर्वर्ती चेतना आणि बहिर्वर्ती चेतना या आत्ता आपल्याला त्या स्वतंत्र आहेत याची जाणीवच नसते, कारण आपण बहिर्वर्ती चेतनेमध्ये जीवन जगत असतो. पण जेव्हा ही चक्र खुली व्हायला लागतात तेव्हा ती खुली होत आहेत हे कळण्याच्या या खुणा आहेत एक प्रकारे. आणि तेव्हा आपल्याला अंतर्वर्ती चेतना ही स्वतंत्रपणाने त्याची जाणीव होते, असं श्री अरविंदांनी इथे म्हटलेलं आहे. ही अंतर्वर्ती चेतना आणि बहिर्वर्ती चेतना यांच्यातलं जे स्वतंत्रपण आहे, पृथगात्मकता आहे, ती वेगळेपणाने आपल्याला जाणवायला लागते.
हाही केंद्र खुलं होण्याचा एक परिणाम आहे असं श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणखीन एक याचा परिणाम असा की बघा, आपण मगाशी म्हटलं तसं की ही चक्र शक्ती केंद्र आहेत आणि त्याची वेगवेगळी प्रतलं आहेत. ही प्रतलं जशी शरीरांतर्गत आहेत तशीच ती विश्वामध्ये बाहेर सुद्धा आहेत. आणि त्यामुळे जेव्हा एखादं चक्र खुलं होतं तेव्हा त्याच्याशी संबंधित विश्वामध्ये जो स्तर आहे, विश्वामध्ये असलेलं जे प्रतल आहे तेही एक प्रकारे साधकासाठी खुलं होतं. हाही एक अनुभव या चक्रांच्या खुले होण्यातनं होतो असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की श्री अरविंद हे क्रांतदर्शी आहेत. ते भविष्यामध्ये जे घडणार आहे, जे दूरच्या भविष्यामध्ये घडणार आहे ते सुद्धा ते पाहू शकतात असं त्यांचं जीवन होतं, हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना क्रांतदर्शी असं म्हणतो. तेव्हा या क्रांतदर्शी असलेल्या श्री अरविंदांनी भविष्यामध्ये काय घडून येईल तेही आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आत्ता आपल्या शरीरातले जे कार्य करणारे विविध अवयव आहेत, विविध इंद्रिय आहेत, ती इंद्रिय उदाहरणार्थ हृदय असेल, फुफ्फुस असेल, हे जे सगळे आपल्या शरीरांतर्गत जे घटक आहेत त्या घटकांची जागा भविष्यामध्ये, अर्थात भविष्यामध्ये म्हणजे नजीकच्या भविष्यात नाही, तर कधीतरी ही गोष्ट घडून येईल असं श्री अरविंद आणि माताजींनी सांगितलेलं आहे. ते काय घडेल तर त्याची जागा या केंद्रांनी घेतली जाईल. कुठली केंद्र? ही जी केंद्र आहेत ती त्याची जागा घेतील. म्हणजे रिप्लेसिंग द ऑर्गन्स बाय द चक्र, ही गोष्ट घडून येईल भविष्यात असं मदरनी पण सांगितलेलं आहे. म्हणजे श्री अरविंदांनी जे सांगितलंय त्याचं स्पष्टीकरण मदरनी केलं आणि त्याच्याबद्दल सांगताना त्या म्हणल्या हृदयाचं जे कार्य आहे ते तसंच चालू ठेवायचं आहे आणि त्याच्या जागी समजा हृदय केंद्र त्याची जागा घेईल तर हे कार्य एकाच वेळेला दोन्ही घडायला पाहिजे, हे असं करायची आवश्यकता असल्यामुळे त्याला एवढा वेळ लागेल असं त्या म्हणतात. अर्थात ही खूपच आपल्या दृष्टीने दूरच्या भविष्यातली शक्यता आहे, पण श्री अरविंद आणि श्री माताजी हे भविष्याचा वेध किती पुढचा घेत असतात हे आपल्याला अतिमानसाच्या निमित्ताने पण माहिती आहे. तसंच हे एक जाता जाता चक्रांशी संबंधित असल्यामुळे त्याचाही उल्लेख इथे आपण केलेला आहे. आता हा जो विचार आपण करत आलेलो आहोत तो पूर्ण करत असताना आपण मदरचा एक अनुभव इथे या संबंधीचा जो आहे तो लक्षात घेऊया आणि त्यांनी आजच्या या व्याख्यानाचा समारोप करूया असं मला वाटतंय. मदरची ही एक प्रार्थना आहे. आपल्याला कदाचित काही जणांना माहिती असेल की मदर जेव्हा फ्रान्समध्ये राहत होत्या तेव्हा त्या काळामध्ये आणि नंतर सुद्धा पहाटेच्या वेळेला ध्यानाला बसत असत आणि त्या ध्यानामध्ये जे काही त्यांना अनुभव येत असत ते अनुभव त्यांनी लिहून ठेवलेले होते आणि नंतर ते श्री अरविंदांच्या सांगण्यावरून मदरनी प्रकाशित केलेले आहेत ते सगळं. तर त्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रार्थना आणि हे ध्यानानुभव सगळे ग्रथित केलेले आहेत. हे एक प्रकारे साधकाची दैनंदिनी असल्यासारखी ती आहे. तर त्यामध्ये मदरला 21 जुलै 1914 या दिवशी जो अनुभव आलाय तो मदरनी लिहून ठेवलाय. तो अनुभव प्रेयर्स अँड मेडिटेशन्समध्ये ग्रथित केलेला आहे. त्याचा मराठी अनुवाद आपण इथे पाहत आहोत. काय म्हणतात बघा मदर. आता शरीर उरलेले नव्हते, कोणतीच संवेदना राहिलेली नव्हती. साधारणतः ज्याला देहाचा पाया म्हणता येईल, आपण पाहिलं
मूलाधार चक्र हा एक प्रकारे आपल्या शरीराचा पाया आहे. साधारणतः ज्याला देहाचा पाया म्हणता येईल तेथपासून ते जेथे मस्तक असते तेथपर्यंत केवळ एक प्रकाशाचा स्तंभ होता. हा संपूर्ण जो भाग आहे तो जणू काही प्रकाशाचा स्तंभ, प्रकाशाचा खांब असावा अशी त्यांना तिथे जाणीव होते आहे. आणि तेथे वर म्हणजे डोक्याच्याही वरच्या बाजूला तेथे वर चंद्राच्या आकारासारखे प्रकाशाचे एक वलय झालेले होते. नंतर तेथून तो प्रकाशाचा स्तंभ डोक्यापासून खूप दूरपर्यंत वाढत गेला आणि शेवटी प्रस्फुटित होऊन देदीप्यमान आणि विविध रंगी प्रचंड सूर्यामध्ये रूपांतर होऊन सोनेरी प्रकाशाचा वर्षाव होऊ लागला. सारी पृथ्वी त्यात न्हाऊन निघाली. नंतर सावकाश त्या प्रकाशस्तंभाला जिवंत प्रकाशमय वलयाकृतीचे स्वरूप येऊन तो प्रकाश खाली उतरू लागला. डोळ्यासमोर चित्र येतंय का बघा आता आपल्या. वरपासून तो प्रकाश आता वलयांकित अशा पद्धतीने गोल गोल अशा पद्धतीचं रूप त्याने धारण केलं आणि तो प्रकाश खाली उतरू लागला. मस्तकाच्या वरील चक्र, मग कंठ, मग हृदय, मग नाभी इत्यादी मधील चक्र, तसेच मेरुदंडाच्या खाली त्याच्याही खाली असलेली चक्र, प्रत्येक चक्र विशिष्ट पद्धतीने व त्याच्या त्याच्या विशिष्ट स्पंदनानुसार त्या प्रकाशाने जागृत व क्रियाशील केले. गुडघ्यापर्यंत आल्यानंतर वर चढणारा आणि खाली उतरणारा असे दोन्ही प्रवाह एकत्र मिसळले. पूर्णयोगामध्ये आरोहण आणि अवरोहण या दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे. हे दोन्ही प्रवाह म्हणजे वर जाणारा प्रवाह आणि खाली येणारा प्रवाह हे दोन्ही प्रवाह गुडघ्याच्या ठिकाणी आल्यानंतर एकमेकांमध्ये मिसळले असं त्या म्हणतात आणि त्यांचे अभिसरण एक प्रकारे अप्रतिहतपणे चालू राहिले आणि त्यामुळे सबंध अस्तित्व एका जिवंत प्रकाशाच्या विशाल वलयाने वेढले गेले. नंतर पायरी पायरीने एक एक स्तर उतरत उतरत प्रत्येक जगतात थांबत थांबत प्रत्येक जगत, आपण हे जे प्रतल म्हटलं ना, त्या प्रत्येक जगतामध्ये थांबत थांबत देहाची जाणीव परत येईपर्यंत चेतना खाली उतरत राहिली. ठीक आहे. माझी आठवण बरोबर असेल तर मला वाटते की 9व्या स्तरावर आल्यावर शरीराचे भान परत आले, पण त्यावेळी देखील शरीर अचलच होते. हा जो अनुभव आहे हा अनुभव अगदी पूर्णयोगाच्या साधकामध्ये जशा प्रकारचा अनुभव येऊ शकतो तशा प्रकारचा हा अनुभव आहे आणि त्याचं हे मदरनी केलेलं नेमकं वर्णन आहे. तेव्हा आता आपल्याला मला वाटतंय इथे नेमकी कल्पना आली असेल की तंत्रयोगामध्ये कुंडलिनीची जागृती आणि ह्या चक्रांचा जो संदर्भ आहे तो आणि पूर्णयोगामध्ये असलेला चक्रांचा संबंध आणि दिव्य चेतनेचं अवरोहण या गोष्टी ज्या आहेत त्या कसा फरक आहे तो मला वाटतंय या ध्यानानुभवामधून आपल्या नेमकेपणाने लक्षात आला असेल. तर सारांश रूपाने सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की पूर्णयोगामध्ये चक्रांपेक्षा ती चक्र ज्या प्रतलांमध्ये आहेत त्या प्रतलांमधून चेतना उन्नत करत नेणं हा भाग महत्त्वाचा आहे आणि ती ब्रह्मरंध्रापर्यंत किंवा सहस्त्रदलापर्यंत जाऊन तिचा प्रवास संपत नाही तर ती पुन्हा तिथून खालती येते. हा भाग, या भागाला पूर्णयोगामध्ये अधिक जास्त महत्त्व आहे. पूर्णयोगामध्ये ही चक्र कुठल्याही हटातटानी खुली होत नाहीत तर ती
दिव्य शक्तीच्या कृपाशीर्वादामुळे आपापतः खुली होत जातात आणि साधकाला त्यातून आनंद, प्रकाश, ज्ञान यासारख्या ज्या दिव्य गोष्टी आहेत त्यांचा अनुभव येत राहतो. तेव्हा ही जी वाटचाल आहे ती वाटचाल अतिशय सुगम रीतीने होते. हा इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे कुंडलिनी जागृतीसाठी किंवा हे घडून यावं म्हणून खटाटोप केला जात नाही, तर साधक एक प्रकारे ईश्वरी शक्तिप्रत जो खुला झालेला असतो त्याचा परिणाम म्हणून हे सगळी चक्र खुली होणं हा प्रकार पूर्णयोगाच्या साधकाच्या बाबतीत घडून येतो. इथे महत्व आहे ते चक्र खुली होण्यापेक्षा सुद्धा महत्व आहे ईश्वरी शक्तिप्रत असलेली अभिप्सा, चढती वाढती अभिप्सा, चढतं वाढतं समर्पण याला इथे अधिक महत्व दिलेलं असतं. आणि त्यामुळे अशी अभिप्सा, असं समर्पण आपल्यामध्येही वाढीस लागू दे अशी प्रार्थना आपण श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्याप्रत करूया आणि इथे थांबूया. धन्यवाद.